पंढरपूर नमस्कार, माझं नाव शंकर आहे. मी पंढरपूरमध्येच राहतोय आणि माझे मोठे बंधू ते आश्रमात राहत होते, मी नव्हतो राहत. कारण माझ्या मोठ्या भावाला आश्रमात टाकल्यानंतर म्हणजे किस्सा आहे तो सांगतोय. त्यावेळेस भगवान माऊलींनी त्याला मारल्यानंतर त्याचा अंगठा फुटला होता. ते मलाही टाकणार होते आश्रमात, पण मी म्हणलं मला नको रे ते आश्रमात. म्हणून मला ते रिमांडमध्ये टाकलं आश्रमात म्हणून आणि भावाला आश्रमामध्ये ठेवलं होतं. आणि मी आश्रमात नसल्यामुळे आता ते कवटं चोरायची किंवा भाकरी चोरायच्या वगैरे हे किस्से काय मला माहिती नाही. आणि महाराजांबद्दल बोलायचं तर जोपर्यंत सूर्यचंद्र राहणार आहेत तोपर्यंत महाराजांचं नाव तर कायमच राहणार आहे. मी माझ्या ग्रुपबद्दल थोडंसं बोलतो. म्हणजे लक्ष्मणची आणि माझी आमच्या शाळेजवळ एक दिवस गाठ पडली आणि लक्ष्मण म्हणलं की अरे असा बालमित्र ग्रुप तयार केलेला आहे, तुला ॲड करू का? मी म्हणलं चालेल. मग लक्ष्मणने मला त्याच्या ग्रुपमध्ये ॲड केलं बालमित्राच्या. आणि तेजश्री पाटील आणि श्यामल जगताप यांनी अगोदरच एक ग्रुप तयार केला होता SCC 9091चा. मग त्यांनी ते नाव वाचल्यानंतर म्हणले की मला फोन केला, अरे शंकर तू असंच 9091ला होता का 10वीला? मी म्हणलं हो गाडगे बाबाला. मग आम्ही असाच आपला एक ग्रुप तयार केला SCCचा, त्याच्यामध्ये तुला ॲड करू का? मी म्हणलं चालेल. मग त्याच्यानंतर मग आम्ही आमच्या SCC ग्रुप मध्ये जे 9091ला जी मुलं मुली होत्या ते सर्व शोधून काढले आणि आम्ही जवळजवळ 3 वर्ष झालं की गेट टुगेदर करतोय. म्हणजे आमच्या SCC ग्रुपचं पण करतोय आणि गेल्या वर्षीपासून इथं पण आम्ही हजेरी लावतोय आपल्या मोठ्या ग्रुपला पण. आणि ह्या ग्रुपला पण येणारच आहे आम्ही. पण आम्ही त्यातनं मग सत्कर्म पण करतोय. थोडा आश्रमात आम्ही म्हणजे मागच्या वेळेस भगवान भाऊला वगैरे बोलवलं होतं आणि सर्व शिक्षक वृंद आले होते. आम्ही गोपाळपूर आश्रमात जेवण दिलं होतं. त्याच्यानंतर मग इथं लिंक रोडला एक आश्रम आहे वृद्धाश्रम, तिथं जेवण दिलं. परत माझ्या शाळेमध्ये अपंग शाळेमध्ये माझ्या मुलांना तिथं जेवण दिलं. असं आम्ही समाजकार्य पण त्यामधनं करतोय. आणि आमचा ग्रुप आमचा एक म्हणजे जवळजवळ सगळे भेटलेत. एक विद्यार्थी भेटला नाही आमचा, संजय बागडे म्हणून. जर कोणाच्या परिचयाचा असेल, कोणाला माहिती असेल तर त्याचं नाव किंवा त्याचा नंबर आम्हाला कळवावा, म्हणजे आमचा SCCचा ग्रुप कंप्लीट होईल. एवढे बोलून माझं 2 शब्द संपतो.